येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. विमानसेवा आणि 2 रेल्वे उड्डाणपुलासंदर्भात प्रश्न विचारताच पालकमंत्री भडकले. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कालावधीस 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हॉटेल बालाजी सरोवरमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केलेल्या कामांचा पाढा वाचला. मात्र सोलापूरची विमानसेवा, आयटी पार्क आणि रखडलेल्या 2 रेल्वेच्या उड्डाणपुलासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारताच ते भडकले. व्हिजिबिलिटीचं कारण पुढे करून सोलापूर, गोवा आणि मुंबईची विमानसेवा बंद होणार आहे. गेल्या वर्षी उद्घाटनाच्या वेळी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आधुनिक यंत्रणा बसवणार असं सांगितलं होतं. जे काही खर्च असेल ते आम्ही करू, पण पुढच्या काळात असा कुठला प्रसंग येणार नाही की व्हिजिबिलिटीमुळे या ठिकाणी कोणी येणार नाही किंवा विमानाला उशीर होईल, आमच्या प्रवाशांना त्रास होईल. त्याचं काय झालं याबाबत प्रश्न विचारल्यावर पालकमंत्री गोरे म्हणाले की बारामतीला अजितदादांचा अपघात कसा झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. व्हिजिबिलिटी नसताना देखील विमानसेवा सुरू ठेवावी असं तुमचं मत आहे का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. अजितदादांचा झालेला ऍक्सिडेंट आपण बघितला आहे, दुर्घटना आपण बघितलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये काही गोष्टी आपणही समजून घेतल्या पाहिजेत की याच्या पलीकडे जाऊन जर तुमचं म्हणणं असेल की प्रवाशांचा जीव धोक्यामध्ये घालून ही विमानसेवा चालू ठेवावी तर आपण तसंही सांगा. नाईट लँडिंग सुविधा झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, आम्ही तो सोडवू. तुमच्या सोलापूरकरांनी विमानतळावर खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केली आहेत असंही त्यांनी सांगितलं. सोलापूरला जोपर्यंत नाईट लँडिंगची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम जो आहे तो थोडाफार राहणार आहे. आज बाजूला झालेलं अतिक्रमण, कोर्टाने दिलेला स्टे, याही सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. आसरा चौक तसंच दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपुलाचं काम अत्यंत संथ गतीचं आहे, यावरही त्यांनी ठोस उत्तर दिलं नाही. गरज असेल त्यावेळी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊ असं ते म्हणाले. एकदा आचारसंहिता लागल्यानंतर त्या बैठका घेणं शक्य होत नाही. आजही मी बैठक घेऊ शकत नाही जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही. आणि सातत्यानं गेल्या 4-5 महिन्यापासून आचारसंहिता सातत्यानं मध्ये कालावधी सोडला तर सातत्यानं लागले, पण तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आपण दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर उड्डाणपुलाचं काम पूर्ण करण्यासंदर्भातली भूमिका आपली आहे. होडगी रोडवरील जलसंपदा विभागाच्या जागेवर जाहीर झालेल्या ठिकाणीच आयटी पार्क होईल असं त्यांनी सांगितलं. जी जागा मंजूर झालेली आहे त्या जागेवर आयटी पार्क होईल. एकूणच शेतकऱ्यांच्या FRP बाबतचा प्रश्न, सोलापूर शहरातील रखडलेले उड्डाणपूल, विमानसेवा, आयटी पार्क याबाबत पालकमंत्र्यांनी ठोस उत्तरं न देता पत्रकारांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. तांदुळवाडी येथील विहिरीत पिकअप कोसळून झालेल्या अपघातानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांनी पंढरपूर ते म्हसवड या रस्त्याची केली पाहणी. रस्त्याची गुणवत्ता तपासणीसाठी 5 अधिकाऱ्यांची स्थापन केली समिती. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचे विधान परिषदेतील उमेदवार राजेंद्र राऊत मोठ्या मताधिक्यांनी विजयी होतील. भाजपच्या नगरसेवकांना विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालं लक्ष्मी दर्शन. काही नगरसेवकांनी घेतले पैसे तर काहींनी दिला नकार. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733 कोटी रुपयांची योजना केली मंजूर. यात 60% केंद्र सरकार अनुदान देणार. आजच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात आहे 50 TMC एवढा पाणीसाठा. धरणातील पाणी पातळी -24%. सोलापूर जिल्ह्याला पावसाची प्रतीक्षा. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. मोबाईल 6399888822. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे, सोलापूर. संपर्क 77 800 43 800. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळील चिंचणी हे गाव अॅग्रो पर्यटनासाठी ठरत आहे राज्यात नंबर 1. चिंचणी गावची विशेष स्टोरी पहा येस न्यूज मराठीच्या YouTube आणि फेसबुकवर. विधान परिषद निवडणुकीसाठी 18 जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील
6 मतदान केंद्रांवर होणार मतदान, पक्षालाच मतदान करण्याबाबत भाजपनं काढला नगरसेवकांना व्हीप. धाराशिवमधील पवनराजे हत्याकांड प्रकरणी कोर्ट 20 तारखेला अंतिम निकाल देणार. निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज, कोर्टात न्यायाधीशांची माहिती. सर्व आरोपींना 20 तारखेला पुन्हा हजर राहण्याचे आदेश. तब्बल 20 वर्षांनंतर लागणार निकाल. भोंदू खरातची पत्नी कल्पना खरातचा औरंगाबाद खंडपीठानं जामीन अर्ज फेटाळला. शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कल्पना खरातनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पुण्यातील भीमाशंकर देवस्थानात व्हीआयपी दर्शन करण्यात आलं बंद. भाविकांसाठी आणि व्हीआयपींसाठी एकच नियम राहणार. झाड बॅग मॉल आता लगेच खरेदी आपल्या बजेटमध्ये. व्हीआयपी, अमेरिकन टुरिस्टर, सॅमसोनाइट, टॉमी हिलफिगर, नॅशनल माइल्स, अप्पर केस आदी नामांकित ब्रँडच्या आकर्षक आणि स्टायलिश बॅग्स आता एकाच ठिकाणी उपलब्ध. भरपूर व्हरायटीज, 75% भरघोस डिस्काउंट, पार्किंग व लिफ्टची सोय. किंमत फक्त 199 रुपयांपासून पुढे. झाड बॅग मॉल 39/8 हेरिटेज गार्डन समोर, गांधीनगर चौक, 7 रस्ता, सोलापूर. संपर्क 82 37 90 1000. देशभरात टेलिग्रामवर तात्पुरती बंदी. नीट परीक्षेपूर्वी मोठा निर्णय. पेपर लीकच्या अफवांना आळा घालण्यासाठी केंद्राची कारवाई. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नशामुक्त अभियान. कोल्हापूर हा राज्यातील पहिला जिल्हा आहे ज्या ठिकाणी नशामुक्तीसाठी विशेष अभियान राबवलं जात आहे. अंमली पदार्थांच्या सेवनापासून तरुणाईला वाचवण्यासाठी या अभियानाची सुरुवात. ठाण्यातील 193 एकर जमिनीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. जमिनीवर दावा करण्यास वनविभागाची दिरंगाई. 2800 कोटींच्या TDR प्रकरणी वनविभाग अनुत्तरित. दिल्लीकरांना दिलासा. नोएडा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात. दिल्ली NCR परिसरातील प्रवाशांना दिलासा. आर्थिक विकासालाही नवी चालना मिळणार. मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता. मात्र मान्सूनसाठी आणखी 8 दिवस वाट पाहावी लागणार. शेतकऱ्यांनी अजूनही पेरणीची घाई करू नये. पुणे वेधशाळेचं आवाहन. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन. शुभमंगल सावधान. VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून यामध्ये वैद्यकीय, पाणीपुरवठा आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित धोरणांना देण्यात आली मंजुरी. लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्यास कालपासून सुरुवात. मे महिन्याचा हप्ता देण्यास सुरुवात. पुढील 2 दिवसात पैसे खात्यावर येणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा बैठकीत निर्णय. सध्या गुजरातमधील वंतारा इथं असलेल्या माधुरी हत्तीणीचा कोल्हापुरातील नांदणी मठात परतीचा मार्ग मोकळा. पुढील महिन्याभरात माधुरी हत्तीण मठात परत येण्याची शक्यता.